मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, खुशखबर आहे. 17वा हप्ता वाटप संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची नवीन अपडेट, लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, KYC संदर्भात पण नवीन अपडेट समोर आलेली आहे. तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे. त्या संदर्भात नवीन माहिती काय आलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक मोठी खुशखबर आहे. योजनेचा 17वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तसेच लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. पुढे बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरलेले आहे. तसेच पुढे बघा, या योजनेमुळे ज्या महिला आहेत त्या दैनंदिन गरजा पूर्ण करत आहेत. या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यास मदतसुद्धा होत आहे. लाखो महिलांनी याचा नियमित लाभ मिळत आहेत. तसेच पुढे बघा, आता योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी KYC तुम्हाला करणे अनिवार्य भर दिलेला आहे. बघा, तसेच पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 17वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार. तर तुमचा बघा, आता 16वा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. नोव्हेंबरचा जो 17वा हप्ता आहे तर तो GR सुद्धा आलेला आहे. लवकरच तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. बघा, विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजलेला होता की लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ, परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना 1500च दिले जात आहे. तर 2100 रुपये कधी दिले जातील असा प्रश्नसुद्धा जे राज्याचे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, उद्धवसाहेब ठाकरे, तर त्यांनीसुद्धा ही घोषणा केली. म्हणजे त्यांनीसुद्धा सांगितले विधानसभेमध्ये की तुम्ही फक्त लाडक्या बहिणींना उल्लू बनवू नका, तर त्यांना 2100 रुपये हप्तासुद्धा द्यावा, अशी सर्वांची महिलांची पण मागणी होत आहे. तसेच पुढे बघू शकता, मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा 17वा हप्ता लवकरच जमा केला जाईल. राज्य सरकार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे DBTद्वारे रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाते. काही वेळा तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे हप्ता मिळण्यास विलंब होत आहे, तरीही हा लाभ महिलांना नियमितपणे मिळणार असल्याची माहिती दिली आहे. बघा, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. पुढील ही योजना अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला KYC करणं गरजेचे आहे. तसेच बघा, काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर प्लस डिसेंबर दोघे हप्ते तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत. कोणाला फक्त नोव्हेंबरचाच हप्ता मिळणार आहे. तर ज्यांना अजूनपर्यंत आधार कार्ड आपलं सीडिंग केलेलं नसेल, आधार कार्ड तुम्ही सीडिंग करा. OTP आल्यानंतर तुम्ही नंतर लगेच KYC करा. तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका. तर बघू शकता, लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे, लेटेस्ट अपडेट आहे, नवीन अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.